रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पन्होरे गावातील रस्त्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय। वारंवार तक्रारी देऊन देखील हा प्रश्न अद्याप सुटला नाही। एक माणूस झोपेल एवढे मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडलेत। वारंवार याबाबत तक्रारी केल्या पण उपयोग काहीच नाही। अखेर तिथल्या नागरिकांनी मदत घेतली झी हेल्पलाईनची। लांजा तालुक्यातील पानेरे गावचे रहिवासी इथल्या खराब रस्त्यामुळे मेटाकुटीला आलेत। माणूस झोपेल इतके मोठे खड्डे या रस्त्यांवर पडलेत। त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवणं सोडाच चालणं सुद्धा मुश्किल झालंय। रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। शिवाय रस्त्यावरील छोट्या पुलाचा एक भाग खचल्यामुळे या ठिकाणावरून चालत जाणंही जिकरीचं झालंय। एखादी गाडी गेल्यास हा पूल कधीही कोसळू शकतो अशी याची अवस्था आहे। गेली 25 वर्ष या रस्त्याला खड्डे पडतात। जे रस्ते खड्डे पडलेत एक एक माणूस त्याच्यावर डुबेल एवढ्या रस्त्यामध्ये खड्डे पडलेत। अद्याप अधिकारी कोण लक्ष देत नाही। इकडे आमच्याकडे सर्व म्हणजे पूर्ण प्रशासन आम्ही गेलो तर कोण अधिकारी पण नसतात। या रस्त्या संदर्भात इथल्या नागरिकांनी अनेक तक्रारी लांजा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केल्या। एसटीच्या 12 फेऱ्या या रस्त्यावरून धावतात। मात्र रस्ता खराब असल्यामुळे एसटी विभागानेही या भागातील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला। ग्रामस्थांच्या विनंत्यांवरून अखेर एसटीने आपला निर्णय मागे घेतला। या अवघ्या 4 किलोमीटरच्या प्रवासाला तब्बल अर्धा तासांचा कालावधी लागतो। त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी हे ग्रामस्थ करतायत। रस्ता खराब आहे, खड्डे आहेत, एक माणूस झोपू शकतं या खड्ड्यामध्ये आणि अजूनपर्यंत खड्डे भरलेले नाही। जशा गाड्या अशा डुलतायत। मग त्या गाड्या डुल्या की म्हणतात तुमच्याकडे पालखी डुलते काय? मग पालखी नाही डुलत आहे, मग आमचं खड्डे का नाही भरलं जात? मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे लक्ष द्यायला ना सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळ ना लोकप्रतिनिधींना। अखेर या ग्रामस्थांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधून आपली समस्या मांडली। या गावकऱ्यांची तक्रार येताच झी हेल्पलाईनची टीम तातडीनं पान्होरे गावात पोहोचली। रस्त्याबाबतची माहिती घेतली असता लांजा ते राजापूरच्या धारतळे गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचा काही भाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तर काही भाग जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत होता। लांजा तालुक्यातल्या बहुतांश रस्त्यांची हीच परिस्थिती असल्याचा दावा इथल्या गावकऱ्यांनी केलाय। त्यामुळे आता हा रस्ता झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा गावकऱ्यांनी दिला। गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं लांजा सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय गाठलं। या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना रस्त्याबाबत संपूर्ण माहिती दिली। रस्त्याचा अंदाजित खर्च 80 ते 90 लाखापर्यंत आहे। त्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन या अधिकाऱ्यांनी झी हेल्पलाईनला दिलं। आता जो खड्डे पडलेले रस्त्यात जे तुम्ही म्हणताय की खड्डे पडलेले आहेत त्याच्यासाठी आता आपली गाडी जातेच तिथे। एक 2-4 दिवसात आपण तो रस्ता व्यवस्थित डब्ल्यूएम करून म्हणजे खड्डे भरून डांब्या खडीने व्यवस्थित सुस्थित करून देतोय। कोकणातल्या ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यांची ही अशी दयनीय अवस्था झाली आहे। यातल्या पान्होरी गावाच्या रस्त्याबाबत इथल्या नागरिकांनी आवाज उठवला। झी हेल्पलाईनने त्यांच्या आवाजाला बळ दिलं। त्यामुळे डिसेंबरपर्यंत हा रस्ता खड्डामुक्त होईल असं आश्वासन मिळालंय। पर्यटनाच्या दृष्टीनं कोकण समृद्ध आहे। मात्र इथल्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अजूनही कोकणातील अनेक ठिकाणं दुर्लक्षित राहिलीत। त्यामुळे प्रशासनानं दिलेली आश्वासनं पाळत लवकरात लवकर इथल्या रस्त्यांची कामं पूर्ण करणं गरजेचं आहे। प्रणव पुळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।